रक्षाबंधन आलं की फक्त रक्षाबंधनलाच माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधणं म्हणजेच रक्षाबंधन नाही। अरे रक्षाबंधनचा खरा अर्थ काय? ज्यावेळी महाराज द्रौपदीने कृष्णाला कोणती महागडी राखी नाही बांधली, चांदीची राखी नव्हती, सोन्याची राखी नव्हती, राखी नव्हती फुलाची, पण द्रौपदीने श्री कृष्णाला हाताला कापावं, प्रेमापोटी आपला भरजरी शालू फाडला। त्यावेळी नाही किंमत पाहिली साडीची, नाही किंमत पाहिली चोळीची, थाट दिशेनं साडी फाडावी आणि आपल्या श्री कृष्णाच्या करंगळीला बांधावी। कृष्णानं लक्षात ठेवलं की द्रौपदीने साडीचा विचार न करता आपला भरजरी शालू फाडला आणि माझं रक्षण केलं। त्यावेळी श्री कृष्णाने शब्द दिला, द्रौपदी ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल ना त्यावेळी तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी असेल। आणि ज्यावेळी द्रौपदीवर संकट आलं त्यावेळी तिने इतरांचा धावा न करता श्रीकृष्णाला हाक मारली आणि महाराज श्रीकृष्णानं द्रौपदीला साड्या पुरवल्या आणि तिच्या इज्जतीचं संरक्षण केलं। बहिणीचं संरक्षण करणं म्हणजेच खरं रक्षाबंधन आहे, याला खरं रक्षाबंधन म्हणायचं।